मला असं वाटतं की लोकमान्यांवरती अनेक लोकांनी अनेक पद्धतीने काहीतरी लिहिलेलं आहे. काहींनी त्यांच्यावरती कादंबरी लिहिली आहेत, काहींनी त्यांच्यावरती लेख लिहिले आहेत, काहींनी त्यांच्यावरती कविताही केल्या आहेत. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या कवितांनी करूया, लोकमान्यांवरती रचलेल्या कवितांनी करूया. असं पहिली कविता आहे ती कविवर्य सुधीर मोघे जे आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. सुधीर मोघे म्हणतात, खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात. खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात, तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन, माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन. स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती, सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती. लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती. मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार, अग्निकणा सम नेत्र जिबेला खड्गाची धार. तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले त्याने, गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले याने. अवघड शास्त्रातील गूढ ही पारखिले याने. कठोर कारागृही यातना शोषित असताना, मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना. उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. जगा वेगळा होता, जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दालागी तो भूषण होता. विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा, आभाळाला फुटला पाजर तो गेला तेव्हा. सहस्र नयनी जणू नियंता शोकाकुल होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता, तो पुरुष सिंह होता. आणि या पुढची कविता आहे ती अशोक नायगावकर यांची कविता आहे. मला असं वाटतं की ह्या चित्रपटामागची आमची जी प्रेरणा आहे ती ही आहे की आजच्या काळात लोकमान्य टिळक का, याचं उत्तर म्हणजे मला असं वाटतं ही कविता आहे. नायगावकर लिहितात, तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का, की मंडाले हा एखादा पिकनिक स्पॉट आहे. टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर. टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर, एखाद्या गावखात्यातल्या गड्यासारखं, माथाडीसारखं. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत तर ते आम्ही पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटतं ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. म्हणजे छान मल्टीस्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखानं 4 घास खाल, उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणाव, श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नकोस. त्याला दुबई मस्कतला पाठवा. टिळक आज इथे डॉलर्सची गरज आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? टिळक तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचं आहे, तोच इथला स्वदेशी वाण आहे. मला असं वाटतं की ही जी बदललेली परिस्थिती आहे सामाजिक आणि राजकीय, या बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांना आज पुन्हा एकदा 2015 साली या पृथ्वीवर अवतरणं कर्मप्राप्त होतं. म्हणूनच लोकमान्य टिळक आज आम्ही इथे तुमच्यासमोर घेऊन. क्या बात है, क्या बात है. आज तुम्ही गडबड करणारच नाही म्हणा, कारण धीरगंभीर प्रकृतीचे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वप्रथम माझं कर्तव्य आहे की आज भावे साहेबांचं स्वागत मी या ठिकाणी करावं. भावे साहेबाबद्दल मी काय बोलावं, म्हणजे आज इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त भाव असलेले भावे आज या ठिकाणी आलेले आहेत. अश्विनी भावे यांचे पुतणे सुबोध भावे,
या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं कर्तृत्व बघा. मराठी नका म्हणा, हिंदी म्हणू नका. हिंदीमध्ये पण त्यांच्या आडनावावरून एक अत्यंत फेमस डायलॉग एका माणसाने लिहिलेला आणि फार फेमस झाला. म्हणजे मेरे मन को भाए मैंने कुत्ता काट के खाए. तुम्ही काही लिहून आणता का? आणि डायलॉग आम्ही बघितला. आम्ही चायना गेट नावाच्या पिक्चर मध्ये त्यांच्याच नावावर केलेला तो. पण एक इंग्लिश आणि मराठी मिक्स टायटल असलेली सिरियल पण त्यांनी केलेली आहे. कुठली? कुल वधू, अर्थात थंड बायको. तुम्ही जो सिनेमा केला ना तो रेनी डे म्हणजे दिवसाचा पाऊस, आणि एक तुम्ही सेम टाईप मध्ये पिक्चर केला की त्या रात्री पाऊस होता है ना. पण हे म्हणजे दोन असं वेगवेगळे करण्यापेक्षा एकट्टा एक पिक्चर का नाही केला तुम्ही? माझ्याकडे टायटल पण होतं, अरे दिवस रात्र पाऊसच होता. एकाच पिक्चर मध्ये आला असतं दोन्ही गोष्टी. पण असू द्या, काय हरकत नाही. आज त्यांनी हिंदी सिनेमा पण केलेला आहे. लोक आईच्या जीवनावर पिक्चर करतात, त्यांनी दाईच्या जीवनावर पिक्चर केला. त्याचं नाव आहे आया. चुकलं काय? परत काय? अय्या एक इयर राहिला सर, सॉरी सर. एक इयर राहिला. एक इयर राहिला काय? असू द्या, असू द्या, असू द्या. खरं सांगू सर तुम्हाला, आमच्या गावातले पोरं आहे ना, इतिहासातले नापास होत होते. पण तुमच्याकडे प्रेरणा घेतल्यामुळे ना आज पोट्टी इतिहासात इतके पास होऊन राहील. तुम्हाला सांगतो म्हणजे जबरदस्त. म्हणजे तुमचं सगळं ऐतिहासिक व्यक्तिमत्व जे आहे ना, माझं एक म्हणणं आहे काय सर, तुम्ही इतिहासावर इतकं चांगलं चांगलं केलेलं आहे. तुम्ही ना आता गणितावर पण एखादा पिक्चर करा सर. पोट्टे गणितात फार वीक आहे तो. म्हणजे गणिताबद्दल आकर्षित निर्माण. म्हणजे टायटल माझ्याकडे आहेत तयार. सांगा ना. लसावी दमसावी, वा 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 वा, पायथागोरसचं प्रमेय, असे चांगले चांगले टायटल आहे. काय तर पोरांचा फायदा होईल. आणि सायन्स पण घ्या मनावर सर. सायन्स मध्ये एखाद्या सायंटिस्टचा रोल तुम्ही केला ना सर, पोट्टे इतके इंटरेस्ट घेतील सायन्स मध्ये. तुम्हाला सांगतो असं एक भव्य दिव्य एक शैक्षणिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आलेला आहे. तर अशा माणसाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय भारत एक खोज संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. या सर. फोटो काढ रे. म्हणजे कसं असते, जनरली लोक घाबरतात या ठिकाणी सत्कार करून घ्यायला, त्यांचा दसका घेतात. पण प्रिया बापट या आवर्जून आलेल्या आहेत. म्हणजे मागच्या वेळेस त्या आल्या होत्या, त्यांचा सत्कार झाला नाही, त्यामुळे त्यांनी केवळ सत्कार व्हावा म्हणून सुबेद भावेच्या नवीन पिक्चरमध्ये काम केलं त्यांनी. आणि त्या इकडे आलेल्या आहेत. विशेषतः खेळावर आधारित त्यांचे चित्रपट गाजलेले आहेत. त्यामध्ये आंधळी कोशिंबीर आणि नवागडी नवऱ्यावर राज्य हा चित्रपट. नवागडी नवराज्य. नाही पण त्यांचा नवरा सुद्धा त्या चित्रपटात, म्हणून म्हटलं मी. तर हॉटेलवाले विठ्ठल कामत यांच्या सुनबाई प्रिया बापट या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल कामतांना इडली इतकी आवडते की त्यांनी इडली सारखी मौसूद सुनबाई त्यांनी करून टाकली आहे. अत्यंत शांत स्वभावाच्या, मितभाषी, धीरगंभीर, क्वचितच हसणाऱ्या प्रिया बापट या ठिकाणी आलेल्या आहेत. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.